हम गलत गाड़ी तोड़ के आए हे बोल ऐका ना, थांबवलं असेल ना तुला ते 100% अंगात घे. तुला घेतला आम्ही, तुला मी चॅलेंज करतो. नाही तू बोला ना, आमचं काम करतोय तुम्हाला मी थांबवल्यानंतर नाही थांबलो, मी थांबलो नाही. काम करू द्या. मी चॅलेंज करतो. तुला घेतला आम्ही, तुला मी चॅलेंज करतो. जिस पुलिस वाले ने रुकाया था उसका नाम वसीम है और उसको जातिवाद से गाली देना, डराना, धमकाना और उसको ये बोलना कि रातों रात देखो गायब कर दूंगा, तो ये बहुत बड़ा प्रश्न पुलिस डिपार्टमेंट के सामने खड़ा है. कल रात कुसुम्बा रोड पर पालक मंत्री दादा भूसे साहब के राइट हैंड अपने आप को बोलने वाला व्यक्ति डॉक्टर कापड़नीस प्रयास हॉस्पिटल का इंचार्ज कल नाकाबंदी पुलिस डिपार्टमेंट ने शहर के हर वो प्रमुख रास्ते के ऊपर, मेन रास्ते के ऊपर नाकाबंदी की शुरुआत की है. आचार संहिता है और निवडणूक आयोग का निर्देश है, आदेश है कि नाकाबंदी होना चाहिए और साफ सुथरा इलेक्शन होना चाहिए देश का, लोकसभा का. लेकिन नाकाबंदी करते वक्त जो नाकाबंदी की गई थी उस वक्त डॉक्टर कापड़नीस की गाड़ी को रोका गया और वहां पर जो पुलिस डिपार्टमेंट की यंत्रणा थी जो नाकाबंदी कर रही थी, मालेगांव शहर की पुलिस, तो नाकाबंदी गाड़ी रुकाने के बाद भी वो व्यक्ति रुका नहीं और आगे जाकर जब पुलिस ने उनको रोकने का काम किया तो वहां पर पुलिस से तकरार, बहस. और ये मैं चीज को नहीं मानता हूं कि सुरक्षा दल जो होता है, चाहे वो पुलिस हो, चाहे हमारे देश के नौजवान जो देश को संभालते हैं बॉर्डर के ऊपर, कोई धर्म और जात नहीं होती. उनका कर्तव्य होता है कि देश की, राज्य की सुरक्षा करना, जनता की सुरक्षा करना. उसमें जात धर्म नहीं होता. लेकिन जिस पुलिस वाले ने रुकाया था उसका नाम वसीम है और उसको जातिवाद से गाली देना, डराना, धमकाना और उसको ये बोलना कि रातों रात देखो गायब कर दूंगा, तो ये बहुत बड़ा प्रश्न पुलिस डिपार्टमेंट के सामने खड़ा है. मेरा प्रश्न महाराष्ट्र सरकार के हमारे आदरणीय गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी से है कि आपकी पुलिस के ऊपर सरकार के अंदर शामिल युति गठबंधन के मंत्री के लोग, शिवसेना के लोग अगर पुलिस डिपार्टमेंट को इस तरीके का शब्द वापरते कि गायब कर दूंगा, तो लैंड ऑर्डर का प्रश्न निर्माण हो रहा है. मालेगांव पुलिस डिपार्टमेंट का संदर्भ में मुझे कुछ बोलना नहीं है, वो उनका काम कर रहे हैं. वरिष्ठ अधिकारी अच्छा कंट्रोल करने का प्रयत्न और कोशिश कर रहे हैं, लेकिन उनके ऊपर राजकीय दबाव डालकर कल 353 का गुना दाखल होना जरूरी था. अगर मेरे जैसा यह एक सादा व्यक्ति, एक आम इंसान अगर पुलिस को टाइट बोल देता है, गाली दे देता है, धक्का लग जाता है तो 353 दाखल होता. तो प्रश्न यह है कि कल रात की घटना का अभी तक 353 दाखल क्यों नहीं हुआ, यह बड़ा प्रश्न है. मेरी विनती सरकार से है, निवडणूक आयोग से है, धुलिया निवडणूक निर्णय अधिकारी से मेरी विनती है और मेरा प्रश्न है कि गुना कब दाखल होगा. क्या उस गाड़ी के अंदर पैसा लाया जा रहा था वाटप के लिए, यह भी प्रश्न है. मैं माजी आमदार हूं, मैं एक पक्ष का पदाधिकारी हूं, मेरी गाड़ी कई समय रोकी गई शिवाजी पुतले के पास. मैं गाड़ी रुकाता हूं, बात करता हूं, उनको गाड़ी चेक करना हो गाड़ी चेक करते हैं, हम चले जाते हैं. ये उनकी ड्यूटी कर रहे. लेकिन किसी को सिर्फ नेम प्लेट पढ़कर कि ये मुस्लिम पुलिस वाला है और उसको जातवाद की गाली देना, गायब कर देने की भाषा करना, ये मैं समझता हूं कि गुना दाखल होना ही चाहिए. एडिशनल एसपी साहब, जिला एसपी साहब और डीवाईएसपी साहब से मेरी विनती है कि 100 मोटो कम से कम गुना दाखल करिए. आपके पुलिस के साथ ये हुआ है और नहीं तो लोगों की, दूसरों की हिम्मत खुलेगी. लाइन ऑर्डर
इसी वजह से खराब होता है कि पुलिस का दबदबा कम होता है। अभी दबदबा है, लेकिन ऐसे लोग अगर इस तरीके की घटना करेंगे सत्ताधारी लोग, तो मैं समझता हूं कि ये बहुत बड़ा सवाल ये शहर के सामने, पुलिस के सामने और निवडणूक निर्णय अधिकारी के सामने, और ये साफ सुथरा इलेक्शन होगा या नहीं होगा आइंदा 10 दिनों में, ये बड़ा प्रश्न और सवाल है। ये लोग जानबूझ के कुछ माहौल उनका कैंडिडेट कमजोर हो रहा होगा या फिर ऐसा कुछ नहीं, ऐसा है कि धुलिया लोकसभा का जो इलेक्शन चल रहा है और पूरे देश भर के अंदर भारतीय जनता पार्टी और महाराष्ट्र के अंदर युति आघाड़ी का को लग गया है कि हम इलेक्शन हार रहे हैं, और इसीलिए मैं समझता हूं कि हो सकता है वो गाड़ी के अंदर पैसा हो और उसका तो मेडिकल चेकअप कराना चाहिए डॉक्टर साहब का, राती को कराना चाहिए था कि वो व्यक्ति कोई नशे में तो नहीं है, ऐसा भी सवाल है। तो ऐसा है कि इलेक्शन खराब करना, जातिवाद का कोई इशू निर्माण करना, चाहे वो पुलिस से हो चाहे दूसरे समाज से हो, तो मैं समझता हूं कि ये इलेक्शन हारने की भारतीय जनता पार्टी की निशानी है। मुस्लिम इलाके में था, वो रात में 2:30 बजे के करीब ज्यादा वहाँ पर मुस्लिम लोग भी थे, तो उससे यानी माहौल भी ऐसा लगता था कि खराब हो जाएगा। ठीक है, लेकिन आखिर में वो मामला वहां पर शांत तो हुआ, अच्छी बात है, और हमारा शहर हमेशा शांत करने वालों के अंदर ही शामिल रहा है। कुछ लोग बदमाश होते हैं, लेकिन पूरा शहर बहुत अच्छा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई दलित भाई ये सब मिलकर हमारे शहर का लैंड ऑर्डर और अमन चाहते हैं, और ये अमन शहर है, इसके लिए वहां अमन कल रात में हुआ, और अगर दूसरा शहर होता तो बहुत लैंड ऑर्डर बिगड़ सकता था। बॅरिकेडिंग कुठं तोडलं मला दाखवा। आम्ही विनंती करतोय, काय झालं तुमचं बॅरिकेडिंग कुठं तोडलं मला दाखवा। सिटी मोबाईल असं बोलायचं नाही, आम्ही आमचं काम तुम्ही गावात वातावरण फिरू नका। काय वाईट झालं? बॅरिकेडिंग मी कुठं तोडलं ना, मला दाखवा ना। तहसीलदार साहेब तुम्ही ऐका ना, तुम्ही तिथं हात दिला, मला CCTV ताब्यात आहे. काय ताब्यात आहे? आम्ही हात दाखवला, मी चेक करा, गाडी चेक करा, पुरी चेक करा, शेख साहेब गाडी चेक करा, शेख साहेब गाडी चेक करा, तुमचा विनंती आहे, तुमची विनंती करतो, पाय पडतो, तुम्ही जी दादागिरी करतायत ही चुकीची दादागिरी करतायत। या गावामध्ये तुम्ही चुकीचा वातावरण फिरतायत। गर्दी कम करत आणि ऐका, पोलीस स्टेशनला चला। ऐका, तुम्ही गाडी पळवली का आम्ही पळवली का मला दाखवा, तुमच्या काय बोलतो? दाखव, गाडीला माणूस या चुकीचा माणूस। ऐका ना, तुम्ही दाखवा ना मला CCTV फुटेज दाखवा, मी थांबलो, मी थांबतो। हे बरं पण तुम्ही आम्हाला येण्यात करताय पॉइंट FST ने आम्ही गाडी अडवली तर ते चेक SST पॉइंटला थांबले नाही, त्याच्यामुळे भरारी बरं ऐका, चुकीचा बोलतोय, जातीवाद करतोय, मालेगावमध्ये वातावरण खराब करतोय। हे कोर्टात टाकेल, जर मी गाडी थांबवली नसेल, मी गाडी थांबवली नसेल तर मी याचा जबाबदार आहे। तुम ये क्या गलत बात कर रहा है? कोई जरूरत नहीं भाई, मैं आ रहा, गलती नहीं, ये क्या बोला? थांबवली नसेल तर मी याचा जबाबदार आहे। तुम ये क्या गलत बात कर रहा है? कोई जरूरत नहीं भाई, मैं आ रहा, गलती नहीं, ये क्या बोला? हम गलत गाड़ी तोड़ के आए, ये बोल रहे ऐका ना, मी थांबवलं असेल ना, तुला ते 100% अंगात घे, तुला घेतला आम्ही, तुला मी चॅलेंज करतो। आम्ही काय नाही तू बोला ना, आमचं काम करतोय नाही, तुला विनंती केली। तुम्हाला मी थांबवल्यानंतर नाही थांबलो, मी थांबलो नाही, काम करू द्या, आमचं क्या? कारभार मैं उनको तुमचं काम आहे, सहकार्य करा आम्हाला। काय केलं? मी एकट्याने काय केलं? जबाबदार. थांबा, साहेब. तहसीलदार साहेब आहे. त्याच्यानंतर आम्ही ऐका, तहसीलदार साहेब, एक मिनिट थांबा, आता बोला, तुम्ही थांबा, काय केलं? आता बोला। गाडी अडवली साईडला घ्या. साहेब,
साहेब बोला, तुम्ही गाडी अडवली का? गाडी अडवली का? साहेब साहेब तुम्ही बोला, गाडी अडवली ऐका सर, ऐका तुम्ही गाडी अडवली आहे गाडी अडवली ऐका तहसीलदार साहेब, तुम्ही गाडी अडवली तुम्ही हात दिल्यानंतर आम्ही थांबलो नाही. कुठले तहसीलदार? तुम्ही तहसीलदार तुम्ही तहसीलदार आहेत का? तहसीलदार हे दादा तहसीलदार आहेत का? तहसीलदार थांब रे. तहसीलदार आहे ते. तू गाडी थांबवली का आमची? बरं आहे, तू थांबवली ना. तिथं सीसीटीव्ही फुटेज आहे का सर? ऐका ना, आहे ना. चला ओके, घ्या डन, वापस चला. गुन्हे दाखल करल आता पोलीस स्टेशनला चला. नाही, कशा? कोण? काय पोलीस कोण स्टेशनला? आहे? तुम्ही कोण काय बोलले? बाप आहे का? ये ना. गाडी नका, गाडी येणार आहे. कोण? गाडी बोलवली, साहेबांना फोन केलाय, साहेब कोण? येतील, मग कोणीच येणार नाही दादा, कोणीच येणार नाही तुमच्या माहिती नीट याचे सांगू. घे रे. हे वेळ शोध. हो साहेब, ऐका ना. तुम्ही एक तर पहिले मतदारकाचं ऐका सेवन ना. केलंय. तुम्ही गाडी चेक करा ना आमची. मतदारकाचं सेवन केलंय तुम्ही ए, आणि आम्हाला सर, अरेरावीची आमची गाडी भाषा चेक करा. करा. आम्ही आमची मजा करत आलो. तू मला काय सांगशील? हं? आम्ही आमची तुम्ही काय आम्हाला दिलं का? तुम्ही मतदारकाचं सेवन केलं, हो, आम्ही एन्जॉय करतोय. आम्ही आम्हाला तुम्ही काय सेवा सेवा सहकार्य करायची करा. विषय? तुम्हाला कशाला? चेक पोस्टला तुम्ही थांबले नाही, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या घ्या, पाया घ्या, पडलो. घ्या, पोस्टला, ओके, चला. घ्या. चला, आम्हाला चेक फुटेज पोस्टला. दाखवा. इथून चला, फुटेज चेक पोस्टला. दाखवा. फुटेज चला, चेक दाखवा. पोस्टला. तुम्ही चला, आम्हाला चेक पोस्टला येते. फुटेज दाखवा. चला. साहेबांना फोन केला चला, आहे, ते काम येतील. नाही शेख साहेब, कोणी तुम्ही साहेब गावात काही नाही, आता- आम्हाला आता काही उडे. नाही तुम्हाला सांगतो हे मी. 100%. अरे हे रामची तुला- भाषा करू नका. कोण? साहेब येतील, त्यांना तुम्हाला बघू आम्ही आपण विनंती काय करतोय. करायचंय. तुम्हाला विनंती पाय आता पडतोय. करताय तुम्ही. पहिले हो. काय करत होते? तुला काय? बघून घेतो, हे करून घेतो, तुला नाही, उद्या नाही, काय करून ऐका ना, मी सुद्धा बोलले, हे तुम्हाला तुम्ही राईट नाही, करून तुम्हाला घ्या. बी राईट नाहीये, तुम्हाला बी राईट नाहीये. उद्या काय गाडी काय- काढू? काय करायचं? चला, तुम्हाला गाडी बी घेऊन राईट चाललो मी. नाहीये. काय राईट नाही? आम्हाला आम्हाला त्रास द्यायची तुम्हाला राईट नाहीये. हा, हे ये गाडी काय? काढ. गाडी काढताय. चला, आम्हाला माहिती नाही. चलो. ये घे. इसकी मजा इथून आपण जाणणे जाईल ना. चलो. साहेब येतील गाडी. साहेब एक मिनिट साहेब. सर आपलं नाव काय सांगता येईल का? काहीच विषय नाही काय. एक मिनिट हो. तुम्हाला थांबतोय, पायावरनं गाडी चालवतोय. मला गाडी थांबवायची नाही. डिपार्टमेंट के लोग से ए दादा ए वसीम ए वसीम लागती मला. गाडी घेऊन जा ना गाडी घेऊन जा ना तू. म्हणतो, ऐका तुम्ही, गाडी पोलीस स्टेशनला जाईल, नंतर कारवाई. गाडी तुम्ही गाडी माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे. मी पत्रकार आहे. गाडी पत्रकार माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे. डॉक्टर असून यांचे सत्कार आहेत का? पिऊन आहे ना तुम्ही. गाडी केली तुम्ही चला पोलीस पोलीस स्टेशनला चला. गाडी संस्कार आहे का? नॉर्मल माणसांनी काय केलं तुम्ही काय करतील त्याच्याबरोबर? हो हो गाडी मध्ये. चलो ना चलो ना उधर आओ पोलीस स्टेशन. चलो सिटी सेक्शन में आने चला. सिटी मध्ये लवकर चला. एक आरोपी घे, एका लेके डरने का नहीं, क्या दर्पण डाले हम लोग रिकॉर्डिंग मेरे पास. मैं डालता मैं ईटीवी न्यूज पे डालता ना. ये संस्कार है डॉक्टर के. ओ मालेगांव शांता मालेगांव है. मालेगांव में जाते वक्त नहीं चलता. ये भाजपा के लोग पैसे बांटे नहीं, सब बोलो डिपार्टमेंट नहीं सकते.